कुंभ राशी 2025. कुंभ राशीच्या जातकांसाठी जुलै 2025 हा महिना म्हणजे एक प्रकारचं विचित्र आणि प्रभावशाली वळण लावणारा काळ असणार आहे. या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी एक स्थिती तयार होते जी तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकते. ही फक्त एक महत्त्वाची संधी नसून ब्रह्मांडाकडून तुमच्यासाठी उघडलेले दरवाजे आहेत. पण त्या दरवाजा पलीकडे काय आहे हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. या संपूर्ण लेखात आपण कुंभ राशीच्या दृष्टीने जुलै महिन्यात घडणाऱ्या 2 प्रमुख गोष्टीच्या घटना किंवा त्यांच्या कारणांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत आहे हे आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी उपाय पण आहेत हे आपण आता बघणार आहोत. नंबर 1. 10 जुलै 2025 गुप्त शत्रूचा पराभव आणि आत्मविश्वासाचा स्फोट. गृहस्थिती. या दिवशी कुंभ राशीच्या 4थ्या घरात मंगळ विराजमान असेल, तर अष्टम स्थानात राहू, 12व्या स्थानात केतू आणि 9व्या स्थानात शनी असेल. या संयोगामुळे एक प्रकारचं दृश्य संघर्षाचे युद्ध सुरू होणार आहे. पण त्यात तुम्ही विजयी होणार आहात का? काय घडेल तर तुम्हाला अचानक काही गोष्टींचं सत्य समजेल. जसं की तुमच्या विरोधात कोणीतरी कट रचला होता किंवा कोणीतरी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता. कोणीतरी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे. जुने वादाचे मुळे तुमचं काही नुकसान झालेलं आहे. तुमच्या बाजूने मिळणार आहेत जुने वाद. अशा लोकांसाठी तुम्ही कायमचे दूर जाल. जे खोट्या चेहऱ्याचे जवळ राहिले होते, आता त्यांचा परिणाम काय होतील, पण तुमचा आत्मविश्वास परत येईल. आतापर्यंत तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांच्यावर तुम्ही आता सहसा निर्णय घेऊ शकता. मनात एक प्रकारचा विजयाचा भाव निर्माण होईल. तुम्ही स्वतःला मी काहीही करू शकतो या अवस्थेपर्यंत घेऊन जाल. आता जीवनात बदल व सामाजिक सन्मान वाढेल. तुमच्यावरच आत्मविश्वास वाढेल. तुम्ही पूर्वीचे अपयश विसरून नवीन सुरुवात करण्याची ताकद तुमच्यामध्ये आता असणार आहे. आता काही उपाय आहेत, हे उपाय आपण आता बघणार आहोत. 1 नंबर. पहिला उपाय जो आहे तो शनिवारी तुम्हाला काळ्या कपड्याचं दान करायचं आहे आणि शनिदेवाची तुम्हाला उपासना करायची आहे. जेणेकरून शनीचा प्रभाव तुमच्यावरचा कमी होईल. विशेषत म्हणजे शनी मंत्र 108 वेळा त्याचा जप करायचा आहे. ज्या लोकांनी तुमचं वाईट केलं त्यांच्याबद्दल क्षमा ठेवा, कारण ब्रह्मांड त्यांना उत्तर देणारच आहे. 24 जुलै 2025 आर्थिक स्फोट व मोठा निर्णय. गृहस्थिती. या दिवशी गुरु, शुक्र आणि बुध हे 3 ग्रह तुमच्या धनस्थानात म्हणजेच तुमच्या दुसऱ्या घरात एकत्र येत आहेत. मंगळ 9 भावातून दृष्ट देत असल्यामुळे हे भाग्यदायक आर्थिक योग आहेत. आता काय घडेल? तुमच्यासमोर एखादी मोठी आर्थिक संधी उभा राहील. जसे की नोकरीत बढती, व्यवसायात मालमत्तेचा वास तुमच्या बाजूने निघेल. आर्थिक स्थैर्य आणि पुढील काही वर्ष तुमचे भविष्य चुकीचा निर्णय घेतल्यास तुम्हाला पश्चाताप सुद्धा होऊ शकतो. म्हणून शांतपणे विचार करा आणि निर्णय घ्या. तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा लागेल, पण शंका असल्यास योग्य मार्गदर्शन नक्की घ्या. तुमच्या जीवनात यात्रेतील ह्या वळणाचा वेळ ही योग्य दिशेने वळण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का? तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि